तर ऑल ऑफ यू नमस्कार. आज आपण सगळ्यात महत्त्वाचं की केंद्रप्रमुख जी काही महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जाहिरात येत आहे, या केंद्रप्रमुख जी काही परीक्षा आहे सरळ सेवेच्या अंतर्गत ही जी काही परीक्षा होणार आहे, या परीक्षेच्या अंतर्गत जी काही आपली एक यूट्यूबची सिरीज चालू आहे, या सिरीजमध्ये मी प्राध्यापक सुचित कुंभारकर आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. आणि आज आपण जो भाग अभ्यास करणार आहे तो असणार आहे की जे काही आपल्याला सिलेबस दिलेला आहे आणि या सिलेबसमध्ये जो काही त्यातला उपघटक 6वा जो दिलेला आहे, सब टॉपिक आपल्याला 6वा जो दिलेला आहे, याचा अभ्यास जर आपल्या सगळ्या लोकांनी जर व्यवस्थित केला तर याच्यामध्ये एक तुम्हाला गोष्ट जी तुम्हाला इथं दिसत आहे की क्रीडा संबंधित जे काही चालू घडामोडी आहे यांचा अभ्यास आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला करायचा आहे. क्लिअर? तर या केंद्रप्रमुख जी काही परीक्षा आहे या परीक्षेसाठी मी सगळ्यांना जे आहे ते शुभेच्छा जे आहे देतो. आणि आजचं महत्त्वाचं जो काही भाग आहे तो आपण मित्रांनो सुरू करू. आपल्या सगळ्यांना जसं ज्ञात आहेच की लवकरच केंद्रप्रमुखची जी आहे ती जाहिरात येईल आणि त्या अनुषंगानं आपण सर्व लोक जे आहे ते अभ्यास त्या अनुषंगानं जे आहे ते करतो आहे. तर या सिलेबसमध्ये काही क्रीडा संदर्भामध्ये म्हणजे स्पोर्ट्सशी रिलेटेड जर आपण बघितलं तर काही चालू घडामोडी जे आहे त्याच्या अनुषंगाने जे आहे ते पेपरला जे आहे ते विचारण्याची शक्यता आहे. आणि तोच भाग जो आहे तो आजच्या लेक्चरमध्ये जर आपण बघितला तर याला सविस्तर जे आहे ते आपल्याला चर्चा करायची आहे. क्लिअर? मग जसं आपण याच्या आधीच्या 2 भागांमध्ये आपण बघितलं होतं की जे काही वेगवेगळे त्याला काय म्हणतील शिक्षण क्षेत्रातल्या ज्या काही चालू घडामोडी होत्या यांचा अभ्यास आपण केला. आणि त्याच पद्धतीनं आज क्रीडा संदर्भात मध्ये ज्या काही चालू घडामोडी आहेत, ज्या अपडेटेड इन्फॉर्मेशन आहे, आणि ही सगळी इन्फॉर्मेशन 2025 मध्ये जे काही झालेली आहे. क्लिअर? कारण की आपल्या सगळ्यांना माहीत असेल, नसेल माहीत तर माझं सांगणं जे आहे ते कर्तव्य आहे. दिसतंय का बघा? यस, स्क्रीनवर जर आपण बघितलं तर मला हे सांगायचं होतं की मित्रांनो, चालू घडामोडी हा जो काही विषय जेव्हा आपण अभ्यास करतो आहे, या चालू घडामोडीमध्ये साधारणतः जर आपण बघितलं सरळ सेवेच्या अनुषंगाने ज्या काही पेपरमध्ये येतात, तर सर्वसाधारण मित्रांनो मागील 6 महिने दिसतंय का बघा? जर आपण बघितलं तर आपण त्याला असं म्हणू की मागील, क्लिअर, मागील 6 महिने जे आहे या अनुषंगाने सर्वसाधारण जर आपण बघितलं तर चालू घडामोडी जी आहे ते पेपरमध्ये जे आहे ते विचारण्याची शक्यता नाकारता येत नसतं आणि त्याच अनुषंगाने ती येतात. क्लिअर? तर असा याचा अर्थ हा पण होणार नाही. पण काही महत्त्वाचे घटक जर आपण याच्यामध्ये बघितले, जसं आहे की पुरस्कार, आपण त्याला अवॉर्ड्स वगैरे असं म्हणतो, अवॉर्ड्स, क्लिअर, पुरस्कार. तर हे पुरस्कार जे महत्त्वाचे आहेत ते मागील वर्षाचे 2024चे हे देखील विचारण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्याही अनुषंगाने आपला जो आहे तो अभ्यास पाहिजे. पण आज आपण जो क्रीडा संदर्भामध्ये चालू घडामोडी बघतोय यामध्ये स्पेसिफिक 2025 लक्षात येते बघा की 2025 मध्ये ज्या चालू घडामोडी आहे यांचाच अभ्यास जो आहे तो आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला मित्रांनो काय करायचा आहे, सविस्तर करायचा आहे. क्लिअर? मग याच भागाचा अभ्यास जो आहे तो आपण काय करू, ठीक आहे, थोडं सविस्तर जे आहे ते आपण करू. स्क्रीनवर दिसतंय का बघा? आपल्याला हा चेहरा जर आपण बघितलं तर आपल्या सगळ्यांना जो आहे तो हा परिचयाचा असावा. गेले 4 ते 5 दिवस झाले या चेहऱ्याने अक्षरशः सोशल मीडिया असो आणि त्या अनुषंगाने वेगवेगळे प्रसारमाध्यम असो, वेगवेगळे न्यूज चॅनल असो, क्लिअर, मग ती राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्वरूपाची असो, आणि त्या अनुषंगाने हा चेहरा जो आहे तो सगळ्या दूर परिचित झालेला आहे. तर हाच चेहरा आपल्या एज्युकेअरच्या माध्यमातून देखील आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे, जेणेकरून करंट अफेअरमध्ये या संदर्भामध्ये एखादी जर ठीक आहे एक महत्त्वाचा जर पेपरला जर प्रश्न आला आणि येईलच, क्लिअर, तर तो महत्त्वाचा प्रश्न जो आहे तो देखील आपण काय समजून घेतला पाहिजे. त्या अनुषंगानं स्क्रीनवर दिसतंय का बघा? एक गेले 4 ते 5 दिवस आधीची जी ही घडामोड आहे की एक नाव सर्वदूर जे आहे ते परिचित झालं आणि हे सर्वदूर नाव परिचित असलेलं हे नाव जे आहे हे आहे ज्या नावाला एक दर्जा जो आहे तो या इथं मिळाला ते 2025 ची फिडे महिला बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धा
दिसतंय का बघा की बुद्धिबळ या क्षेत्रातलं सर्वात मोठी जी की स्पर्धा आहे, क्लिअर, ही स्पर्धा जर आपण मित्रांनो लक्षात घेतली तर बुद्धिबळाचं विश्वचषक, क्लिअर, कळतंय बघा. तर या विश्वचषकाची जी काही मानकरी आहे, क्लिअर, आपण मानकरी म्हटल्यापेक्षा आपण तिला असं पण देखील म्हणू शकतो की जी विजेती आहे, दिसतंय का बघा, ही विजेती आपल्या महाराष्ट्रातली, क्लिअर, आपल्या विदर्भातली, आपल्या अमरावतीतली, क्लिअर, एक महत्वाचं नाव जे आहे ते आहे दिव्या देशमुख, क्लिअर. ही दिव्या देशमुख जर आपण बघितली तर सद्यस्थितीमध्ये फिडेनी 2025 मध्ये एक 6 ते 7 दिवस आधीची घटना आहे, क्लिअर, लक्षात एक बघा की 6 ते 7 दिवस आधीची घटना आहे की फिडे महिला बुद्धिबळ विश्वचषकामध्ये सगळ्यात महत्वाचं एक नाव ज्यांनी ही स्पर्धा जी आहे जिंकली, हिचं नाव जे आहे ती दिव्या देशमुख, क्लिअर. आणि यांचं वय जर आपण थोडंसं लक्षात घेतलं तर ते देखील एक महत्वाचं आहे, सर्वात लहान वयातील, क्लिअर, लक्षात एक बघा, सर्वात लहान वय गटातील आपण जर म्हटलं तर एक त्याला काय म्हणतील अभिमानास्पद क्षण, एक ऐतिहासिक क्षण आणि काय की अतिशय लहान वयोगटामध्ये यांनी काय केलं आहे की बुद्धिबळ जे काही आहे याचा विश्वचषकाची ही जी ही विजेती ठरलेली आहे, क्लिअर. तर सगळ्यात महत्वाचं की जेणेकरून अडिके या प्लॅटफॉर्मच्या अनुषंगानं जे देशमुख आहेत अडिके दिव्य देशमुख आहे यांचं देखील आम्ही जे आहे ते अभिनंदन करतो. आणि दुसरं महत्वाचं काय की या दिव्या देशमुख ज्या काही जिंकल्या, ही विश्वचषक जिंकली, तर यांच्या विरुद्ध कोण जर असेल तर या आहे कोनेरू हम्पी, दिसतंय का बघा. या कोनेरू हम्पी जर आपण बघितलं तर या देखील भारतातीलच जे आहे ते आहे. आणि भारतात म्हणजे बघा ना अडिके काय की जे विश्वचषक झालंय या विश्वचषकामध्ये सगळ्यात महत्वाचं की जी फायनलला पोहोचल्या दोघी जणी, क्लिअर, अडिके महिलांच्या बुद्धिबळ स्पर्धेमध्ये जे फायनल गाठलं यामध्ये दोन्ही जे काही आहे या दोन्ही भारतीय आहे, क्लिअर. आणि या अनुषंगानेच भारतीयांसाठी जर आपण बघितलं तर हा एक त्याला काय म्हणतील अभिमानास्पद असा जो हा एक क्षण जर आपण बघितलं तर आहे. तर अंतिम फेरीसाठी कोनेरू हम्पी, क्लिअर, कोनेरू हम्पी जर आपण बघितलं तर या देखील भारताच्या अतिशय उत्कृष्ट दर्जाच्या बुद्धिबळपटू जे आहे ते आहे. आणि यांनाच हरवत दिव्या देशमुख जर आपण इथं बघत असाल तर या बुद्धिबळपटाच्या ज्या या नव्या राणी म्हणून जे आहे ते काय डिक्लेअर झाल्या, क्लिअर. तर या अनुषंगाने हा एक महत्वाचा प्रश्न जो पेपरला येण्याची शक्यता नाकारता येत नाही, आपण जे काय करू समोर जाऊया, क्लिअर. नेक्स्ट आता सगळ्यात महत्वाचं आहे की नेक्स्ट याच्यामध्ये जी काही घडामोड तुम्हाला इथं दिसत आहे ती घडामोड अशी आहे की जे की स्वित्झर्लंड मधील बासेल अडिके इथं झालेलं UEFA, कळतंय बघा, सगळ्यात महत्वाचं की महिला युरो 2025च्या स्पर्धेमध्ये कोणत्या देशाने विजय मिळविला, क्लिअर. आता हे जे सत्र आपण काय करतोय माहिती आहे का, थोडंसं प्रश्नोत्तराच्या माध्यमातून जे ते घेतोय जेणेकरून आपण बऱ्यापैकी माहिती जी आहे ही या क्षेत्रातली असो किंवा क्रीडा संदर्भामध्ये जी काही माहिती असणार आहे त्या अनुषंगाने जे ते आपण सविस्तर बघू. बघा की स्वित्झर्लंडमध्ये बासेल इथं झालेले UEFA महिला युरो 2025 या स्पर्धेत कोणत्या देशाने विजय मिळविला, क्लिअर. तर सगळ्यात पहिले आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की UEFA हे काय आहे सगळ्यात महत्वाचं, कारण की एखादा प्रश्न जर त्या अनुषंगाने फुल फॉर्म जर विचारला तर तो देखील आपल्याला माहित पाहिजे. मग युनियन ऑफ युरोपियन फुटबॉल असोसिएशन, दिसतंय का बघा, युनियन ऑफ अडिके युरोपियन फुटबॉल असोसिएशन म्हणून सगळ्यात महत्वाचं काय आहे तर ही जी ही संघटना आहे UEFA यांनी काय केलेलं आहे तर महिला युरो 2025 ची एक स्पर्धा झाली. या स्पर्धेमध्ये जर आपण बघितलं तर लक्षात एक बघा ही स्पर्धा कशाची आहे तर तुम्हाला इथं कळत असेल ही फुटबॉलची स्पर्धा आहे. ते पण एक महत्वाचं काय ही जी आहे ही फुटबॉलची स्पर्धा आहे. या स्पर्धेमध्ये कळत एक बघा कुठल्या अडिके देशाने विजय मिळविला तर इंग्लंडने स्पेनला पेनॉल्टी शूटआउट मध्ये हरून विजय मिळविला. म्हणजेच याच्यामध्ये विजयी जो देश झालेला आहे तो आहे इंग्लंड, क्लिअर. इंग्लंड हा देश जो आहे याच्यामध्ये जो आहे तो जिंकलेला होता महिला अडिके युरोमध्ये. तर ही स्पर्धा कधी झाली 27 जुलै 2025 रोजी स्वित्झर्लंड मधील बासेल इथं झालेल्या UEFA महिला युरो 2025 स्पर्धेत इंग्लंडनी स्पेनला पेनॉल्टी शूटआउट मध्ये जे आहे ते हरवलेलं आहे, क्लिअर.
इंग्लंड नावाचा जो देश आहे त्यांनी काय केलं, पेनॉल्टी शूटआउट मध्ये काय केलेलं आहे, स्पेन या जो काही देश आहे त्याला हरवलेला आहे आणि त्यांनी UAFA चा महिला युरो 2025 जे काही विजेता देश म्हणून आहे तर तो देश आपल्याला लक्षात ठेवायचा, हा देश सगळ्यात महत्त्वाचा इंग्लंड आहे. क्लिअर. तर फुटबॉल क्षेत्रामधली एक महत्त्वाची घडामोड जी आहे ती काय केली आपण जे ती समजून घेतली. क्लिअर. समोर जो क्लिअर बघा. नेक्स्ट चाल दिसतंय का बघा. यस. आता त्यातलीच काही महत्त्वाच्या दोन गोष्टी ज्या आहेत त्या आपण याच्यामध्ये बघतोय की इंग्लंड पहिल्या सामन्यात पराभवानंतर युरो जिंकणारा पहिला संघ जो आहे तो तयार झालाय. क्लिअर. आता या अनुषंगाने जर काही महत्त्वाच्या दोन गोष्टी असेल किंवा पेपरच्या अनुषंगाने ठीक आहे तो देखील आपण बघू. बघा, इंग्लंड पहिल्या सामन्यात पराभवानंतर म्हणते म्हणजे यांचा पहिला सामना झाला असेल कुठेतरी इंग्लंडचा दुसरा सामना झाला असेल. क्लिअर. जर ते अंतिम सामन्यामध्ये जर विजयी झाले आहे. क्लिअर. तर हे पहिल्या सामन्यामध्ये काय झाला तर यांचा पराभव झाला होता. लक्षात आहे बघा. पण पहिल्या सामन्यामध्ये पराभव झाल्यानंतरही त्यांचा अंतिम सांगणारा जिंकणारा पहिला संघ जर असेल तर तो आहे इंग्लंड. क्लिअर. लक्षात आहे बघा, तो आहे इंग्लंड. क्लिअर. त्यानंतर परदेशी भूमीवर देशासाठी पहिला मोठा वरिष्ठ संघ ट्रॉफी जिंकला. क्लिअर. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं आहे की परदेशी भूमीवर, आता मातृभूमी आणि परदेशी भूमी. क्लिअर. मातृभूमी म्हणजे समजा जर मी भारतीय जर असेल. क्लिअर. तर मी माझ्या भारताच्या एखाद्या ग्राउंडवर जर एखादी स्पर्धा जर जिंकत असेल तर तो एक अडिके महत्त्वाचा क्षण. आणि दुसरं जर असेल तर एक महत्त्वाचं काय की परदेशी भूमीवर दिसतंय का बघा. तर हा इंग्लंड जो आहे तो परदेशी भूमीवर म्हणजे स्वित्झर्लंड मधील बासेल. क्लिअर. इथं जे ही स्पर्धा झालेली आहे तर इथं पहिला मोठा वरिष्ठ संघ जो आहे कळत आहे हा जो आहे हा काय जिंकलाय तर इथली ट्रॉफी जी आहे ती जिंकलेला आहे. क्लिअर. तर ही एक महत्त्वाची जी आहे ती घडामोड अडिक आहे. तर सविस्तर जर आपण बघितली तर आपण जे आहे ते समोर जाऊ. क्लिअर. नेक्स्ट चला दिसतंय का बघा. आता यातली दुसरी जी घडामोड दिसते ना ती आहे IBSF. फार आंतरराष्ट्रीय स्वरूपाची एक नावाजलेली एक महत्त्वाची काय एक संघटना आहे. क्लिअर. ही वर्ल्ड 6 रेड स्नूकर चॅम्पियनशिप अंतिम सामन्यामध्ये पंकज अडवाणी दिसतंय का बघा अडिके यांचा 5-4 यांनी पराभव जो आहे कोणी केला म्हणते. म्हणजे आतापर्यंत जर आपण बघितलं तर मुळातच बेसिक काय कन्सेप्ट आहे IBSF याचा अर्थ पहिले समजून घ्या. तर IBSF याचा अर्थ आहे इंटरनॅशनल क्लिअर बिलियर्ड्स अँड स्नूकर फेडरेशन. क्लिअर. लक्षात आहे बघा काय की इंटरनॅशनल बिलियर्ड्स अँड स्नूकर फेडरेशन ही जी की IBSF ही जी की आहे लक्षात आहे बघा. तर याच्या आंतरराष्ट्रीय स्तरावर आतापर्यंत जर मित्रांनो आपण लक्षात घेतलं तर हा जो की पंकज अडवाणी आहे आतापर्यंत यांनी अनेक किताब जे आहेत ते काय केलेले आहे अडिके स्वीकारलेले आहेत. अनेक किताब जर आपण बघितलं तर यांनी काय केलेलं आहे स्वतःच्या नावावर जिंकलेले आहे. पण मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची ही जी की 6 रेड स्नूकर चॅम्पियनशिप होती यामध्ये याचा यावर्षी पराभव झाला होता. हा पराभव जो आहे हा कुणी केला म्हणते तर 16 वर्षीय दिसतंय का बघा वेल्श प्रतिभावान खेळाडू याचं नाव आहे रिले पॉवेल. क्लिअर. या रिले पॉवेलनी काय केलं याचा जो आहे तो पराभव केलेला आहे. क्लिअर. लक्षात आहे बघा. आणि साधारणतः अडिके जर आपण बघितलं तर त्यांनी त्याचं विजेतेपद जे आहे ते कोण होता रिले पॉवेल होता. क्लिअर. तर ही एक महत्वाचं अडिके असो अडिके थोडं पराभव झाला तरी हरकत नाही. पण आतापर्यंत जर आपण थोडासा पंकज अडवाणी यांचा इतिहास जर आपण थोडासा बघितला तर साधारणतः तुम्हाला माहिती असेल की अनेक क्षेत्रामध्ये जे यांनी मोठ्या प्रमाणामध्ये यश जे आहे ते साजरं केलेलं आहे. क्लिअर. चला आपण जे आहे त्यातली नेक्स्ट जी काही स्पर्धा आहे त्याचा अभ्यास जो आहे तो आपण करू. दिसतंय का बघा. चला स्क्रीनवर जर आपण बघितलं फिडे 2025च्या बुद्धिबळ विश्वचषक यजमानपद कोणाला दिले होते. क्लिअर. फिडेची जी की 2025ची जी की महत्वाची एक एक्झाम होती. क्लिअर. या एक्झाम मध्ये बुद्धिबळचं विश्वचषक होतं. यामध्ये यजमानपद जे आहे ते कोणाला देण्यात आलंय म्हणते. क्लिअर. आता एक गोष्ट जी आहे ते थोडंसं आपण ही जी काही यजमानपद असणारी जी काही महत्वाची बुद्धिबळ स्पर्धा आहे ही पुढं होणार आहे. ठीक आहे. लक्षात एक बघा हे जर आपण बघितलं तर पुढं होणार आहे. ही होणार आहे 30 ऑक्टोबर ते 27 नोव्हेंबर. सगळ्यात महत्वाचं ठीक आहे 30 ऑक्टोबर ते 27 नोव्हेंबर 2025 या कालावधीमध्ये जे ही काय होणार आहे ही एक्झाम जी होणार आहे. क्लिअर. आणि सगळ्यात महत्वाचं ही एक्झाम जर आपण बघितलं तर याचं म्हणते की यजमानपद जे ते कोणाला देण्यात आलं. क्लिअर.
आता याचं यजमानपद जर आपण बघितलं तर इथं तुम्हाला दिसतंय हे यजमानपद जे आहे ते भारताला देण्यात आलेलं आहे. क्लिअर. याला कारण पण देखील मित्रांनो आहे की भारताला जर आपण बघितलं तर मागील अनेक वर्षांपासून बुद्धिबळ स्पर्धेमध्ये जर आपण बघितला, थोडा याचा आपण धावता आलेख जर मित्रांनो बघितला तर आपल्या सगळ्यांना जे आहे ते दोन गोष्टी कळेल की आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणामध्ये बुद्धिबळ स्पर्धेमध्ये जर आपण बघितलं तर भारतीय लोक जे आहे ते प्रचंड नाव जे आहे ते त्यांचं होत आहे. क्लिअर. तर तो एक महत्त्वाचा मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा भाग जर आपण बघितला तर तो क्लिअर की यजमान म्हणून जर आपण बघितलं तर भारताला काय मिळालेलं आहे, ठीक आहे, अधिकृत मान्यता मिळाली. आता एक महत्त्वाचं आहे की याचं जे शहर आहे कळत आहे हे फायनल व्हायचं आहे. क्लिअर. की एक्झॅक्टली भारताच्या कुठल्या सिटीमध्ये जे आहे काय हे जे ही होईल याचं नाव फायनल व्हायचं आहे. क्लिअर. कळत आहे. पण याच्या आधी जर आपण बघितलं तर 2022चं बुद्धिबळ ऑलिम्पियाड, त्यानंतर टाटा स्टील चेस इंडिया, त्यानंतर 2024चं वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियनशिप आणि 2025चं महिला ग्रँड प्रिक्स. क्लिअर. याचा 5वा टप्पा यांसारखे महत्वाचे जे की ऑलरेडी बुद्धिबळ क्षेत्रातल्या स्पर्धा झाल्या याचं ऑलरेडी भारताने यजमानपद जे आहे ते स्वीकारलेलं आहे. क्लिअर. लक्षात एक बघा. तर ही एक महत्वाची जी आहे ती काय महत्वाची कन्सेप्ट. ठीक आहे. आपण जाऊ थोडं समोर. नेक्स्ट. तर त्यांनी दिलंय की 2027, 2029 आणि 2031 मध्ये पुढील 3 जागतिक कसोटी आहे. या जागतिक कसोटीमध्ये जागतिक कसोटी अजिंक्य पद फायनल कोणत्या देशामध्ये होणार आहे म्हणते. क्लिअर. आता आपल्याला जागतिक कसोटी म्हटल्यानंतर एकदा आपल्याला क्लिअर असायला पाहिजे की ही जी काही स्पर्धा आहे ही 100% कशाशी रिलेटेड आहे. तर ही स्पर्धा जी आहे ती क्रिकेटशी निवड आहे. ठीक आहे. क्रिकेटशी रिलेटेड आहे. क्लिअर. स्क्रीनवर दिसतंय का बघा. आपल्याला इथं दिलेलं आहे कसोटी. क्लिअर. आता कसोटी म्हटल्यानंतर कसोटी क्रिकेट असतं. ठीक आहे. वन डे असतं नाही का. हल्ली T20 आलेलं आहे नाही. 3.5 तासामध्ये पूर्ण ठीक आहे 20 ओव्हर खेळून होतात. क्लिअर. त्यानंतर जर आपण बघितलं तर कसोटी साधारणतः 5 दिवस जे आहे ते चालतं. क्लिअर. तर याचं जे ठीक आहे फायनल ठीक आहे कोणत्या देशामध्ये होणार आहे म्हणते. तर याची जी काही फायनल होणार आहे ते आहे इंग्लंडची निवड झालेली आहे. कळत आहे बघा. सगळ्यात महत्वाचं की ही जी काही ठीक आहे कसोटी क्रिकेट मधलं एक महत्वाची स्पर्धा आहे आणि ठीक आहे इंग्लंडची जी याच्यामध्ये निवड जी आहे ती झालेली आहे. क्लिअर. चला त्यानंतर आपण जे थोडं समोर जाऊ. नेक्स्ट बघा. हरिकृष्ण ए फार महत्वाचं आहे. ठीक आहे. पेपरमध्ये येण्याची शक्यता नाकारता येत नाही. हरिकृष्णन ए रा यांनी भारतासाठी कोणता ग्रँड मास्टर जो आहे हा क्रमांक मिळविला म्हणते. फार महत्वाचं आहे. ठीक आहे. लक्षात एक बघा. तर ग्रँड मास्टर म्हणजे डेफिनेटली बुद्धिबळ स्पर्धा आली. क्लिअर. जसं आपण याच्या आधी पण बघितलं की दिव्या देशमुख जे हिने काय केलेलं आहे मोठ्या प्रमाणामध्ये यंदाच्या ठीक आहे महिला क्वीन ठीक आहे बुद्धिबळाची म्हणून ती फायनल झाली. क्लिअर. तर याच्यामध्ये आपला हरिकृष्णन ए यांनी जे आहे ते ग्रँड मास्टर जे की भेटलेलं आहे ते कुठलं मिळालं म्हणते. तर यांचा जो आहे ठीक आहे लक्षात एक बघा. तर ठीक आहे सगळ्यात महत्वाचं की हा 23 वर्षीय बुद्धिबळपटू हरिकृष्णन ए यांनी फ्रान्समध्ये ला प्लॅग्नी बुद्धिबळ महोत्सव अंतिम ठीक आहे कळत आहे बघा. तर याच्यात भारताचा 87वा ठीक आहे बघा मी काय म्हणते भारतामध्ये जे की 86 ठीक आहे हा जो काही ग्रँड मास्टर जो आहे तो झालेला आहे याचं नाव आहे हरिकृष्णन. क्लिअर. तर आय होप दॅट ही कन्सेप्ट जी आहे तुम्हाला कळली असेल. आपण जाऊ समोर. क्लिअर. नेक्स्ट बघा. सगळ्याच क्रीडाच्या अनुषंगाने आपण जे काय करतोय मी त्या घडामोडी जो आहे तो यांचा अभ्यास करतोय. याच्यामध्ये इतिहासामध्ये पहिल्यांदा कोणत्या देशाने 2026च्या T20 विश्वचषकासाठी पात्रता जी आहे ती मिळवलेली आहे. ठीक आहे. आता यामध्ये जे काही वेगवेगळ्या स्वरूपाचे खेळ आहेत तर आपल्याला इथं दिसतंय का बघा. काय दिसतंय तर तो म्हणतोय की T20. क्लिअर. आता T20 जर आपण बघितलं तर परत ही कशाची संदर्भात आहे क्रिकेटच्या संदर्भामध्ये जी ही महत्वाची करंट अफेअर आहे. यामध्ये तो असं म्हणते की जे की 2026चं T20चं वर्ल्ड कप होणार आहे. लक्षात एक बघा. हे जे काही वर्ल्ड कप आहे तर याच्यासाठी असा कुठलाही इतिहासामध्ये पहिल्यांदा देश आहे म्हणते ज्यांनी काही केलेलं आहे पात्रता जी आहे ती मिळवलेली आहे. पहिल्यांदा जी आहे त्यांनी पात्रता मिळवलेली आहे. क्लिअर. तर आपल्याला माहित असेल की क्रिकेटमध्ये अनेक देश जे आहे ते काय आज सहभागी होताना आपल्याला दिसतंय. क्लिअर. यामध्ये इटलीचं आहे. इटली. क्लिअर. इटलीच्या पुरुष क्रिकेट संघानं जो काही 2026चा विश्वचषक होणार आहे ठीक आहे स्पर्धा होणार आहे याच्यामध्ये पहिल्यांदाच पात्रता जी आहे ती त्यांनी घेतलेली आहे. इटलीचा संघ आहे. क्लिअर. मागचे 10 वर्ष जर आपल्याला माहित असेल तर ठीक आहे आईसलँड असो अफगाणिस्तान असो हे जे काही लहान लहान संघ आहे
ज्यांचा क्रिकेटचा काही एक संबंध नव्हता अशी देखील राष्ट्र जर आपण बघितले तर आज सहभागी झाले. तर आता याच्यामध्ये नव्याने एक जो आहे तो राष्ट्र सहभागी झालं, याचं नाव आहे इटली. क्लिअर. तर हे जे आहे ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. चला समोर जाऊ. नेक्स्ट, आशियाई ज्युनियर स्क्वॅश चॅम्पियनशिप अंडर 17 मुलांचा किताब कोणी जिंकला? बघा, तर वेगवेगळ्या स्वरूपाच्या क्रीडा संदर्भामध्ये जर आपण बघितलं तर या सगळ्या घडामोडी आहे. आणि या घडामोडींमध्ये जर आपण बघितलं तर सगळ्यात महत्त्वाचा अंडर 17 अडिक आहे. आशियाई ज्युनियर स्क्वॅश चॅम्पियनशिप मध्ये आर्यवीर दिवान दिसतंय का? बघा, आर्यवीर दिवान अडिक आहे. हा जो मुलगा होता यांनी काय केलेला माहिती आहे का? आशियाई ज्युनियर स्क्वॅश चॅम्पियनशिप मध्ये अंडर 17 मध्ये मुलांचा किताब जो आहे तो या मुलांनी जो आहे तो जिंकलेला आहे. क्लिअर. चला त्याच्यानंतर जे आहे ते समोर जाऊ. नेक्स्ट बघा, तो म्हणते की युवा एक दिवसीय सामन्यांमध्ये अडिक आहे, म्हणजे जे की वन डे आपण त्याला असं म्हणतो, या एक दिवसीय सामन्यांमध्ये सर्वात जलद शतक जे आहे ते कोणी केलं? सर्वसाधारण जर आपण बघितलं तर पेपरच्या अनुषंगाने सर्व प्रश्न जे ते आपण घेतोय. क्लिअर. म्हणजे पेपरमध्ये साधारणतः ज्या ज्या महत्वाच्या क्रीडाच्या संदर्भातल्या आणि या सगळ्या घडामोडी जर आपण बघितलं तर मागच्या 2 ते 3 महिन्यातल्या ज्या आहेत त्या सगळ्या आहे. तर यामध्ये युवा असा एक कोणतरी युवा आहे, ठीक आहे, यांनी एक दिवसीय सामन्यामध्ये जर आपण बघितलं तर सर्वात जलद शतक जे आहे ते केलं. याचं नाव आहे सूर्यवंशी. ठीक आहे, लक्षात आहे. बघा, वैभव सूर्यवंशी. वैभव सूर्यवंशी जो आहे हा जस्ट फक्त किती 14 वर्षाचा मुलगा आहे. क्लिअर. 14 वर्षाचा मुलगा आहे. यांनी काय केलंय? सर्वात जलद शतक जे आहे ते ठोकण्याचा पराक्रम केलेला आहे. आणि आता ते पण माहित पाहिजे की किती ठीक आहे त्याला काय म्हणतील धावांमध्ये किंवा किती त्याला काय म्हणतील बॉल्स मध्ये त्यांनी एकंदर केलं. तर ते केलेलं आहे त्यांनी 52 बॉल मध्ये. ठीक आहे, तर ते देखील जे आहे ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. क्लिअर. चला समोर जाऊ. ओके, नेक्स्ट स्क्रीन दिसतंय का? बघा, चला बघा, 2025च्या आशियाई पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा फार महत्वाची आहे. तर याच्यामध्ये पॅरा तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेमध्ये ठीक आहे भारताने एकंदर किती पदकं जी आहे ती जिंकली? तर साधारणतः जर आपण बघितलं तर हे जे काही पॅरा म्हणते म्हणजे दिव्यांगच्या जे काही लोक असतात किंवा विद्यार्थी असतात त्या अनुषंगाने जे काही हे खेळाडू यांचं स्वतंत्र एक त्याला काय म्हणतील वेगवेगळी अजिंक्यपद स्पर्धा जी आहे त्या होत आहे. यामध्ये पॅरा तिरंदाजी स्पर्धा म्हणते. क्लिअर. तर भारताने एकंदर किती जिंकले म्हणते? तर भारताने एकंदर याच्यामध्ये 9 पदकं जे आहे ते जिंकलेले आहे. क्लिअर. आता हे पदकं जर आपण बघितलं तर सगळ्यात महत्त्वाचं काय असतं माहिती आहे का? एक तर असतं जे आहे ते गोल्ड मेडल असतं. ठीक आहे, त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर ठीक आहे रजत पदक असतं. ठीक आहे, त्याच्यानंतर कांस्य असतं. क्लिअर. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे गोल्ड जे तुम्हाला दिसतंय का? बघा, 3 गोल्ड मेडल जे आहे ते आपल्याला मिळाले. ठीक आहे. नेक्स्ट सिल्वर जर आपण बघितलं तर 3 सिल्वर याच्यामध्ये आहे आणि 3 जर आपण बघितलं तर ठीक आहे कांस्य पदकं जे आहे ती आपल्याला मिळाली. क्लिअर. तर अशा स्वरूपाचे एकंदर वेगवेगळ्या याच्यामध्ये 3-3-3. क्लिअर. तसे एकंदर 9 जे आहे ते आपल्याला मिळाले. तर आता हा एक महत्वाचा आहे की बरेच वेळा असा पण प्रश्न होतो की एखाद्या देशाने जर काही पदकं मिळाले तर त्या देशाचं स्थान जे आहे ते कुठल्या अनुषंगाने आहे? क्लिअर. तर हे स्थान जर आपण बघितलं तर चीनच्या मागे दुसऱ्या स्थानावर जो आहे तो भारत आहे. म्हणजे अर्थात पहिलं स्थान जे आहे त्याच्यामध्ये चीनचं असणार आहे आणि दुसरं स्थान जर आपण बघितलं तर ते कोणाचं असणार आहे? तर डेफिनेटली भारताचं असणार आहे. क्लिअर. चला त्या अनुषंगाने जे आहे ते आपण समोर जाऊ. नेक्स्ट बघा, पहिला खेलो इंडिया जल क्रीडा महोत्सव. तर आपल्याला माहित असेल की गेले 5 ते 6 वर्ष झाले खेलो इंडिया. क्लिअर. भारतातलं जर आपण बघितलं तर एक नावरूपास आलेलं आणि साधारणतः मोठ्या स्वरूपामध्ये असलेलं एक खेळाचा जो आहे तो महाकुंभ जो आहे तो असतो खेलो इंडिया या नावाने. तर याच खेलो इंडियामध्ये तो असं म्हणतात की जल क्रीडा महोत्सव दिसतंय का? बघा, ठीक आहे. ओके, बघा, जल क्रीडा महोत्सव कुठे आयोजित केला म्हणते? तर पहिला खेलो इंडिया जल क्रीडा महोत्सव ठीक आहे हा जो आहे हा श्रीनगरमध्ये जो आहे तो ऑर्गनाइज केलेला आहे. आणि विशेषतः प्रतिष्ठीमध्ये असलेलं ते जे काही एक दल सरोवर आहे कळत एक बघा. तर आपल्याला माहित असेल की श्रीनगरमध्ये जे एक प्रामुख्यानं एक महत्वाचा सरोवर आहे, नैसर्गिक स्वरूपाचा जो आहे तो सरोवर आहे दल सरोवर. या दल सरोवरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जे काही टुरिस्ट भारतात येतात. क्लिअर. तर हे श्रीनगरमध्ये एक पर्यटकांचं आकर्षण केंद्र म्हणून दल सरोवर आहे. याच दल सरोवरामध्ये जर आपण बघितलं तर खेलो इंडियाच्या जलक्रीडा स्पर्धा ज्या आहेत त्या होणार आहे. क्लिअर. चला नेक्स्ट त्याच्यानंतर 2025 मध्ये लॉर्ड्स
इथं कोणत्या देशानं पहिलं ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप विजेतेपद जे ते जिंकलं? क्लिअर? चाल दिसतंय का बघा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणते काय की 2025 मध्ये लॉर्ड्स अडिके इथं कोणत्या एका देशानं पहिलं ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जे आहे हे जे त्यांनी जिंकलं म्हणते. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की लंडनमध्ये एक महत्त्वाचं त्याला काय म्हणतील एक मैदान आहे, त्याचं नाव आहे लॉर्ड्स अडिके. याच्या अंतिम सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेने साऊथ आफ्रिकेने काय केलंय, ऑस्ट्रेलिया जो काही देश आहे याला हरवलं आणि पहिलं ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे जे आहे ते काय विजेते म्हणून जे आहे ते साऊथ आफ्रिका जे आहे ते झालेले आहे. क्लिअर? चला ही एक महत्त्वाची घडामोड. नेक्स्ट त्यानंतर आपण समोर जाऊ. 2025 फ्रेंच ओपन महिला एकेरी विजेतेपद कोणी जिंकलं म्हणतात? क्लिअर? चला दिसतंय का बघा. तर सगळ्यात महत्त्वाचं हे जे आहे टेनिसच्या संदर्भामध्ये जे ही महत्त्वाची काय घडामोड आहे आणि कोको गॉफ कळतंय बघा. तर कोको गॉफ हिनं अंतिम फेरीमध्ये जागतिक क्रमवारीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय केलंय, अव्वल क्रमांकाची खेळाडू ठीक आहे आर्याना सबालेन्का हिला हरवून पहिलं फ्रेंच ओपन विजेतेपद जे आहे ते काय केलं जिंकलेलं आहे. ते ओपन स्पर्धा वगैरे जर आपण बघितलं तर टेनिसच्या अनुषंगाने जे त्या स्पर्धा जे ते असतात. क्लिअर? तर कोको गॉफ अडिके ते नाव आपल्याला लक्षात ठेवायचं. नेक्स्ट ऐतिहासिक अंतिम फेरीत जॅनिक सिन्नरला हरून फ्रेंच ओपन 2025 पुरुष एकेरीचं विजेतेपद. याच्या आधी जर आपण बघितलं तर ते महिलांच्या संदर्भामध्ये होतं, पण आता जर आपण बघितलं तर हे पुरुषांच्या संदर्भामध्ये आहे. तर याचं नाव स्क्रीनवर तुम्हाला दिसतंय का बघा. एक साधारणतः 7 ते 8 ठीक आहे 10 दिवसा आधीची जी ती घडामोड आहे. कार्लोस अल्काराज ठीक आहे याने साधारणतः जर आपण बघितलं तर हे अव्वल स्थान जे आहे ते काय यांनी मिळवलेलं आहे. क्लिअर? चला त्याच्यानंतर नेक्स्ट हा प्रश्न विचारण्याची शक्यता जी आहे ती नाकारता येत नाही. स्क्रीनवर दिसतंय का बघा. तर काय होतंय की भारत आणि इंग्लंड यांच्या दरम्यान वेगवेगळे कसोटी सामने होतात. क्लिअर? तर या कसोटी सामन्यांना जर आपण बघितलं तर वेगवेगळी जी आहे ती नावं जी आहे ती देण्यात येतात. यामध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातील ऐतिहासिक कसोटी मालिकेचं अधिकृत जे नाव आहे ना हे नाव बदललेलं आहे. क्लिअर? तर हे नाव कुठलं झालेलं आहे, याला नाव दिलंय अँडरसन अँड तेंडुलकर ट्रॉफी. क्लिअर? तर अँडरसन जर आपण बघितलं तर हा डेफिनेटली इंग्लंड संदर्भातला जो आहे तो एक दिग्गज खेळाडू होता आणि सचिन तेंडुलकर जर आपण म्हटलं तर हे आपल्या क्रिकेट विश्वातलं जे आहे ठीक आहे भारतरत्न प्राप्त असलेलं सर्वोच्च एक नाव जे प्रत्येकालाच माहिती आहे. क्लिअर? तर यांच्या सन्मानार्थ ठीक आहे भारत जी काही इंग्लंड याच्याबद्दल कसोटी होती. क्लिअर? आता एक गोष्ट हे पण आपल्याला माहित असायला पाहिजे की याच्या आधी ही जी काही कसोटी झाली ना याला वेगवेगळी नावं होती. क्लिअर? तर हल्ली काय केलं मी देखील यांनी त्या कसोटीचं नाव जे आहे ते बदललं आणि नवीन नाव देण्यात आलं. हे नाव देण्यात आलं अँडरसन तेंडुलकर ट्रॉफी. क्लिअर? तर ही एक महत्त्वाची जी आहे ती काय महत्त्वाची अपडेट जर आपण बघितली तर ही आहे. चला त्याच्यानंतर जे आपण काय करू ठीक आहे थोडं समोर जाऊ बघा. नेक्स्ट तो म्हणतोय की 2025च्या हंगामामध्ये कोणत्या संघानं पहिलं आपलं IPL जे काही ट्रॉफी आहे ही जिंकली म्हणते. क्लिअर? तर आतापर्यंत आपल्याला माहिती असेल की IPLचे सामने जे ते मोठ्या प्रमाणामध्ये भारतामध्ये होतात. मोठा चाहता वर्ग जर आपण बघितला तर तो देखील IPL सामन्यांचा आहे. यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा कोणी जिंकलं म्हणते तर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू. क्लिअर? यांनी जो आहे ठीक आहे काय केलेलं आहे हे जे हे यंदाचे जे ते विजेते होते. क्लिअर? ठीक आहे. तर त्या अनुषंगाने काही घडामोडी जे आहेत त्या आपल्याला देखील माहिती आहे. अहमदाबादमध्ये जो आहे तो नरेंद्र मोदी स्टेडियम जे भारतातलं सगळ्यात मोठं स्टेडियम आहे तिथं हा सामना झाला. यामध्ये पंजाब किंग्सचा त्यांनी 6 धावांनी पराभव करून ठीक आहे 2025च्या हंगामातलं त्यांचं पहिलं ठीक आहे त्यांचं पहिलं 2025 मधलं पहिलं क्लिअर जे काही ठीक आहे विजेतेपद आहे हे रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांनी जे आहे ते काय केलं आहे घेतलेलं आहे. क्लिअर? चला त्याच्यानंतर नेक्स्ट दक्षिण कोरियातील गुमी इथं झालेल्या आशियाई ॲथलेटिक चॅम्पियनशिप 2025 मध्ये भारतानं पदतालिकेमध्ये कोणतं स्थान जे आहे ते घेतलं म्हणते. क्लिअर? तर वेगवेगळ्या स्वरूपाच्या ॲथलेटिक्स जे काही वेगवेगळ्या स्पर्धा आहेत त्या झाल्या आणि सगळ्यात महत्त्वाचं जर आपण बघितलं तर यामध्ये भारताचं इथं तुम्हाला दिसतंय दुसरं स्थान होतं. क्लिअर? ठीक आहे दुसरं स्थान होतं. हे दुसरं स्थान जेव्हा त्यांनी घेतलं याच्यामध्ये त्याला 8 सुवर्ण मिळाले, 10 रौप्य म्हणजे सिल्वर आणि जे काही 6 कांस्य पदक मिळालेले आहे. क्लिअर? तर या अनुषंगाने जर आपण बघितलं तर ही कन्सेप्ट ठीक आहे. चला 2026च्या आशियाई वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप आयोजन कोणतं शहर जे आहे ते करणार आहे म्हणते. क्लिअर?
आता वेट लिफ्टिंग जर आपण बघितलं तर साधारणतः आपण त्याला असं म्हणतोय काय की लक्षात एक बघा, तर जी की याचं जे आयोजन आहे हे कुठलं शहर करणार आहे म्हणते, तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं स्क्रीनवर दिसतंय का बघा, अहमदाबाद नावाचं जे की शहर आहे यांची निवड झाली. क्लिअर. तर हे साधारणतः 1 ते 10 एप्रिल. क्लिअर. आणि हे जे होणार आहे 2026 मध्ये होणार आहे. ठीक आहे. हा 2026 मध्ये होणार आहे. 2026 हे जे की इथं याची निवड कोणाची झाली, तर अहमदाबाद जे आहे हे शहर जे आहे याची निवड झालेली आहे. क्लिअर. चाल नेक्स्ट. त्यानंतर म्हणते की ऑलिम्पिक खेळाच्या शताब्दी उपस्थित साजरे करण्यासाठी कोणत्या संघटनेनं 25 मे हा दिवस जागतिक फुटबॉल दिवस म्हणून जो आहे तो घोषित करण्यात आला. आता फुटबॉलचं क्रेज, क्रिकेटच्या पाठीमागं फुटबॉलचं क्रेज जे आहे ते मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तर तो म्हणते जागतिक फुटबॉल दिवस. क्लिअर दिसतंय का बघा. तर हा जो आहे हा महत्वाचा जो आहे तो दिवस आपल्या इथं साजरा करण्यात येणार आहे. आणि हा दिवस जर आपण बघितला तर होणार आहे सगळ्यात महत्वाचं. ठीक आहे. 25 मे दिसतंय का बघा. तर काय झालं, 7 मे 2024 मध्ये एक युनोची संयुक्त राष्ट्राच्या महासभेनं, क्लिअर, एक जनरल असेंब्ली त्यांची आहे, यांनी एक डिसिजन घेतलं की पुढे फ्युचरमध्ये 25 मे हा दिवस जो आहे तो काय होणार आहे, फुटबॉल दिवस म्हणून आपण काय करणार आहे, साजरा करण्यात येणार आहे. क्लिअर. चाल नेक्स्ट. जानूज कुसेसिंकी मेमोरियल 2025 मध्ये पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत नीरज चोप्रा यांचं अंतिम स्थान काय होतं म्हणते. आता नीरज चोप्रा जर आपल्याला माहिती आहे, आपल्याला माहिती आहे मागच्या ऑलिम्पिक मध्ये सुवर्ण पदक जे की भारताच्या वाट्याला आलं होतं तो नीरज चोप्रा होता, गोल्डन बॉय भारताचा. यांनी पोलंडमध्ये चोर्झो इथं झालेलं एक महत्त्वाची स्पर्धा होती. या स्पर्धेमध्ये भालाफेक मध्ये जर आपण बघितलं तर त्याचं दुसरं स्थान होतं. ठीक आहे. लक्षात एक बघा. तर ती जी आहे ती हे घडामोड. तर साधारणतः जर आपण बघितलं तर आज आजच्या लेक्चरमध्ये स्पोर्ट्सच्या रिलेटेड साधारणतः या 20 घटनांचा आपण काय केलं, सविस्तर अभ्यास जो आहे तो आपण केला भाग 1 मध्ये. क्लिअर. तर भाग 2 जो आहे तो लवकरच आपण क्रीडाच्या अनुषंगाने जे आहे ते घेऊन येऊ. सगळ्यात महत्त्वाचं की केंद्र प्रमुख जे की जागा सरळ सेवेच्या अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये येणार आहे. क्लिअर. तर या परीक्षेसाठी सर्व बसणाऱ्या आमच्या सर्व सन्माननीय गुरुजन वर्गाला मी हार्दिक शुभेच्छा जे आहे ते इथं देतो. आणि आजचं लेक्चर जे आहे ते आपण इथं थांबूया. भाग 2 मध्ये आपण काही नवीन 2025च्या जितक्या काही महत्त्वाच्या घडामोडी आहे यांचा अभ्यास आपण करूया. क्लिअर. तर आज आपण थांबतो. थँक्यू सो मच. थँक्यू.